मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांची पहाटे 3 वाजता भेट झाल्याची माहिती मिळते। धनंजय मुंडेंसोबत रात्री चर्चा झाल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। तर जरांगेंना भेटलो नसल्याचं सध्या धनंजय मुंडे म्हणतात। मात्र धनंजय मुंडेंसोबत रात्री 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती जरांगेंनी दिली आहे। शेती आणि आरक्षणाच्या विषयावरती चर्चा झाल्याची माहिती जरांगेंनी दिली आहे। दरम्यान आज परळीमध्ये मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक होणार आहे आणि या अगोदर दोघांमधली ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे। तर जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांची पहाटे 3 वाजता भेट झाल्याचं कळतंय। एकीकडे जरांगे पाटील म्हणतायत की आमची चर्चा झाली, मात्र धनंजय मुंडे याचा इन्कार करतायत। परळीत आहे, होणार, ताकदीने होणार, अख्खे मराठी बी एकजूट होणार, ताकदीने येणार। कारण त्यांच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे, ते ना राजकारणाचा प्रश्न आहे ना जातीवादाचा प्रश्न आहे, मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचा प्रश्न आहे। मराठा घरात बसणार नाही, स्वतः मी बसत नाही, मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून। मराठा कशामुळे घरी बसत, काय कशामुळे घरी बसत? काम रोज आहेत, काम आमच्या पाटीलाच पुंजलेत, पिढ्यांना पार आम्हाला काम आहेत, पिढ्यांना पार काम आहे। एक दिवस स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी आपण एकत्र आलो पाहिजे। लोक येणार, 100% येणार, आणि मी हाय तवर मी मराठ्याकडूनच, मी कोणाचाच होऊ शकत नाही। जोपर्यंत मनोज जरांगे ना तोपर्यंत मी कोणाचाच होऊ शकत नाही, ना कोणत्या महाविकास आघाडीचा, ना कोणत्या महायुतीचा, ना कोणाचा। मी मराठ्यांचा म्हणजे मराठ्याचाच राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।